मस्त असा चहा पिऊन सकाळची केली सुरुवात चांगली केली ना का दिवस पण चांगला जातोय। मग गेली किचन मध्ये। रात्री किचनचा पसारा तसाच पडला होता, तो सर्व आता पहिले आवरून घेते। काल ना रात्री झोपता वेळेसच मी चवळी भिजत घातली होती पाण्यात। त्याचं कारण असं का शनिवारी आमचे साहेब फक्त व्हेज खातात। नंतर जेवण बनवून देवांशला घेऊन गेली सलून मध्ये, कारण त्याची केस खूप वाढली होती। आता आमच्या साहेबांना वेळ नसतोय, मग मलाच ही कामं करायला लागतात। मी ना बाहेरच थांबली होती त्याची केस कापायची वाट बघत। एक दिवस पाऊस पडला नाही तर इतका गरम वाटत होता। सलूनचा शॉप आमच्या घराच्या जवळच होता। हा आहे ना माझ्या घराच्या आजूबाजूचा परिसर। अर्धा तास थांबल्यानंतर फायनली त्याची केस कापून झाली। मस्त अशी हेअरकट करून घेतली त्याची। कधी कधी कामाचा पसारा इतका वाढतोय ना का माझी कामच संपत नव्हती, आणि त्याच्यामुळे माझा अवतार पण असा झाला होता। येता वेळेस देवांशने जिद्द करून मला बिर्याणी घ्यायला लावली। दोघांना बिर्याणी काढून दिली आणि दोघं खात होती। संध्याकाळी जेवणाचा सर्व पसारा उरकून देवांशला अभ्यासाला बसवलं, कारण रोज त्याला 1 ना 1.5 तास अभ्यासाला बसवण्याचा माझा प्रयत्न चालूच असतो। रात्री जेवण झाल्यावर सियाच्या सोबत गेली वॉकला। तुम्हाला जर माझे व्लॉग बघायचे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा।